कल्पना करा, तुमच्याकडे फक्त 2 बिघे जमीन आहे. तीच तुमचं घर, तुमचं भविष्य आणि तुमच्या कुटुंबाचा आधार आहे. पण कर्जाच्या ओझ्यामुळे ती जमीनही तुमच्या हातातून निसटणार आहे. अशा वेळी तुम्ही काय कराल? शेवटपर्यंत लढाल की नियतीपुढे हार मानाल? आज आपण जाणून घेणार आहोत बिमल रॉय दिग्दर्शित भारतीय वास्तववादी सिनेमाचा मैलाचा दगड ठरलेला अजरामर चित्रपट 2 बिघा जमीन. ही फक्त एका शेतकऱ्याची कथा नाही, तर गरिबी, संघर्ष आणि मातीशी असलेल्या अतूट नात्याची हृदयस्पर्शी कथा आहे. कथेचा नायक आहे शंभू महतो, एक गरीब पण प्रामाणिक शेतकरी. त्याच्याकडे फक्त 2 बिघे जमीन असते आणि त्याच जमिनीवर त्याच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालत असतो. पण गावातील श्रीमंत जमीनदार त्या भागात कारखाना उभारण्याचा निर्णय घेतो. शंभूवर जुनं कर्ज असल्यामुळे त्याची जमीन जप्त होण्याचा धोका निर्माण होतो. आता ती जमीन वाचवण्यासाठी शंभूला ठराविक मुदतीत कर्ज फेडणं भाग असतं. जमीन वाचवण्यासाठी शंभू आपल्या लहान मुलगा कन्हैयाला घेऊन कोलकात्यात कामाच्या शोधात जातो. पण शहरात त्याचं स्वागत होतं ते संघर्षाने. ना ओळख ना काम. अखेर तो हातरिक्षा चालू लागतो. दिवसभर जीव तोडून मेहनत आणि रात्रभर उद्याच्या चिंतेचं जगणं. तरी त्याच्या डोळ्यासमोर एकच स्वप्न असतं, आपली जमीन वाचवायची. दरम्यान कन्हैयाही छोट्या मोठ्या कामात वडिलांना हातभार लावू लागतो. तर गावात शंभूची पत्नी अनेक संकटांचा सामना करत असते. एका बाजूला शहरातील संघर्ष आणि दुसऱ्या बाजूला गावातील असहाय्यता. या सगळ्यात हे कुटुंब हळूहळू तुटत जातं. चित्रपट पुढे सरकत असताना एक प्रश्न सतत मनाला अस्वस्थ करतो. कष्ट करणाऱ्या माणसाला स्वतःची जमीन वाचवण्याचाही अधिकार नसतो का? शंभूचं स्वप्न पूर्ण होतं की गरिबी त्याच्याकडून सर्व काही हिरावून घेते? या प्रश्नांची उत्तरं चित्रपटाच्या अत्यंत भावनिक शेवटात मिळतात. हा चित्रपट केवळ एका शेतकऱ्याची कथा नाही, तर माती, स्वाभिमान, कुटुंब आणि बदलत्या समाजात अस्तित्व टिकवण्यासाठीच्या संघर्षाची हृदयस्पर्शी कहाणी आहे. बलराज सानी यांनी साकारलेला शंभू महतो हा भारतीय चित्रपटसृष्टीतील सर्वात वास्तववादी आणि अविस्मरणीय अभिनयांपैकी एक मानला जातो. त्यांच्या चेहऱ्यावरचा थकवा, डोळ्यातील आशा आणि मनातील वेदना इतक्या जिवंतपणे दिसतात की प्रेक्षक नकळत त्यांच्या संघर्षाचा भाग बनतो. दिग्दर्शक बिमल रॉय यांनी कोणताही कृत्रिम मेलोड्रामा न करता साध्या पण प्रभावी शैलीत ही कथा मांडली आहे. वास्तववादी दिग्दर्शन आणि मानवी भावनांमुळे हा चित्रपट भारतीय समांतर सिनेमाचा पाया मानला जातो. म्हणूनच 7 दशकांनंतरही 2 बिघा जमीन हा केवळ एका शेतकऱ्याची कथा नाही, तर कष्ट, स्वाभिमान, कुटुंब आणि मातीशी असलेल्या अतूट नात्यांचं अजरामर प्रतीक आहे. जर तुम्हाला भारतीय क्लासिक सिनेमा, वास्तववादी चित्रपट आणि मनाला स्पर्श करणाऱ्या अशा कथा आवडत असतील, तर रायटर सुनीताला नक्की सबस्क्राईब करा. कारण काही चित्रपट फक्त कथा सांगत नाहीत, ते समाजाचं खरं वास्तव आपल्यासमोर उभं करतात.